देशभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। गृहमंत्री अमित शहांच्या मानहानी प्रकरणी आता राहुल गांधींना सुलतानपूर कोर्टामध्ये हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत। राहुल गांधी 19 जानेवारीला सुलतानपूर कोर्टात हजर राहू शकतात। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नोटाला 1.8% मतदान, 1 लाखाहून अधिक मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला। किमान 8 प्रभागात विजयी मतदारांपेक्षा नोटाला अधिक मतं असल्याची माहिती जी आहे ती समोर आली। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये पुण्यातील मतदारांची नोटाला पसंती। एकूण झालेल्या मतदानापैकी 12% म्हणजे 2,16,000 मतदारांनी नोटाला पसंती दिल्याचं स्पष्ट। नोटाचा वापर राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा। धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता। महापालिकेत 48 नवीन चेहरे। यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक तरुण विजयी। अपक्ष निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांची संख्या घटली। राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये केवळ 19 अपक्ष उमेदवार विजयी। राजकीय पक्षांची संख्या वाढल्यानं अपक्ष उमेदवारांवर संक्रांत। मुंबई मनपाच्या स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 वर। मुंबईत पहिल्यांदाच 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार। 227 सदस्यांच्या महापालिकेच्या आधी सभागृहात फक्त 5 नामांकित नगरसेवक। नाशिकच्या प्रभाग 16 मधील शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका पूजा नवलेंवर गुन्हा दाखल। पती प्रवीण नवलेंसह 15 ते 20 जणांवर कारवाई। पूजा नवलेंच्या कार्यकर्त्यांनी पराभूत उमेदवारांच्या घरासमोर घातला होता धिंगार। मुंबई महापालिका निवडणुकीत घाटकोपर आणि कुर्ला प्रभागामध्ये पाडू यंत्रांचा वापर। ईव्हीएम मध्ये तांत्रिक अडचणी आल्यानं पाडू यंत्रांचा वापर। पाडूमुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत। छत्रपती संभाजीनगरमध्ये नगर परिषदेच्या काँग्रेसच्या 4 नगरसेवकांचं भाजपला मतदान। निलंबनाची कारवाई। निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेला विरोध। काँग्रेसचा तालुका अध्यक्षांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार।